केअरटेकर भाग 38. हॉस्पिटलमध्ये मीराने सगळी कागदपत्रांची फॉर्मॅलिटीज पूर्ण केलेल्या होत्या. आईला लागणाऱ्या काही खाण्यापिण्याच्या वस्तू, गरजेच्या गोष्टी तिने सगळं काही काळजीपूर्वक नीट घेतलंय आहे की नाही बघितलेलं होतं. आईचं नीट बघ. डॉक्टर काही नवीन सांगतात का ते मला वेळेवरती कळव. मी संध्याकाळवरती घरी पोहोचेनच, मीरा श्वेताला म्हणाली. श्वेताला तसंच काही इन्स्ट्रक्शन्स वगैरे देऊन आईला वेळोवेळी काय द्यायचं, काय विचारायचं याची आठवण करून देऊन मीरा तिथून निघाली. दिवसभर कागदपत्र, मेडिकल टेस्ट, औषध, डॉक्टरांचे राऊंड्स, नर्सिंग ऑफिस सगळं काही बघताना तिला हा वेळ कधी निघून गेला ते कळलंच नव्हतं. ती घड्याळामध्ये बघते, 4 वाजून गेलेले होते. आता घरी जाणं तिच्यासाठी गरजेचं होतं, कारण आरवने तिला सांगितलंच होतं, रात्रीपर्यंत लवकर घरी ये. श्वेता आज हॉस्पिटलमध्ये थांबणारच होती, जेणेकरून तिचं रोजचं येणं जाणं थोडं टाळता येईल. आणि इकडे मीराने तर आधीच एक गाडी बुक करून ठेवलेली होती, खास श्वेतासाठी. जेव्हा हवं असेल तेव्हा ती सहज घरी जाऊ शकेल आणि हवं असेल तेव्हा ती लगेचच हॉस्पिटलमध्ये येऊ शकेल, याची मीराने अगदी नीट काळजीसुद्धा घेतलेली होती. जेवढं शक्य आहे तेवढं मी व्यवस्थित केलं आहे, मीरा स्वतःच्या मनाशीच म्हणाली. सगळीकडे एक नजर टाकून, आईच्या कपाळावरती हात ठेवून आणि श्वेताच्या डोळ्यांमध्ये विश्वास सोपवून ती हॉस्पिटलच्या गेटमधून बाहेर पडली होती. मीरा साधारण 5:30च्या सुमारास घरी पोहोचते. गाडी होती त्यामुळे रिक्षा बसची कसली दगदगच नव्हती. घरी शिरल्या शिरल्या पहिलं काम म्हणजे दरवाजाकडून पाहणं. आरव आला आहे का? नाही, तो अजून घरी आलेला नव्हता. 5:30पर्यंत तर येईलच असं स्वतःला समजावं ती तिच्या खोलीत गेली. कपडे बदलले, चेहरा धुतला आणि आरशात पाहिलं. तेवढ्यात बाहेर दरवाजाची कडी वाजली. आरव आला, मीरा मनाशीच म्हणाली. मीराने पटकन बाहेर येत किचनमध्ये धाव घेतली. त्याच्यासाठी कॉफी बनवली आणि कप ट्रेमध्ये ठेवून ती त्याच्या खोलीकडे निघाली. इकडे आरव नुसताच फ्रेश होऊन बाहेर आला होता. फक्त कमरेभोवती टॉवेल गुंडाळलेला, केस पुसतच होता. मोबाईलमध्ये डोळे खिळवलेले होते. मीराच्या पावलांचा आवाज झाला तरी त्याने नजरेला मोबाईलवरून हटवलं नव्हतं. मीरा हळूच आत शिरली. त्याला अशा अवस्थेत पाहून आता तिला सवय झालेली होती, पण तरीही तिला लाजल्यासारखं झालंच होतं. कॉफी, ती फक्त एवढंच बोलली. आरव शांतपणे म्हणाला. मीरा ट्रे घेऊन त्याच्यासमोर उभी राहिली. आरवने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि मीराच्या नकळत तिचं मन थोडंसं थरारलं. ती मात्र अजून खालीच पाहत होती. आरवने ट्रेमधून कप उचलला आणि कॉफीचे घोट घेत बसला. मीरा वळून जायला निघाली तेवढ्यात आरवने आवाज दिला, मीरा. ती स्तब्ध झाली. त्याचं नाव त्याच तोंडून ऐकून सहज पण थोड्या निराळ्या सुरात ती मागे वळून पाहते. हळूच थँक्स तो म्हणतो आणि हलकंसा हसतो. ती गोंधळते. कशासाठी थँक्स? रोज तर कॉफी देते मी, मग आज अचानक? ती मनाशीच विचार करते. तो हसतच कॉफीचा कप हलवून इशारा करतो, यासाठी. हां. मीरा काहीच न सुचून फक्त एवढंच बोलते. काही न बोलता ती निघून जाते. मात्र तिच्या पाठोपाठ आरवच्या चेहऱ्यावर एक शांत हळवी स्माईल उमटते. रूमच्या बाहेर पडतानाच मीराच्या चेहऱ्यावर नकळत एक गोड स्मित हसू उमटलेलं होतं. तिच्या हृदयाचे ठोके अजूनही जास्त वाढलेले होते. असं काय झालं आज अचानक? तो थँक्स म्हणाला? खरंच मला थँक्स म्हणाला? ती स्वतःला सावरत डोकं शांत करत किचनमध्ये गेली. गॅसजवळ उभी राहिली आणि किचनला पाठ करून नकळत पुन्हा एकदा ती स्वतःशीच हसली. काय झालं या माणसाला? अगदीच विचित्र आहे आणि त्याच्या या विचित्रपणाने मलाच आता विचित्र वाटतंय. ती खुदकन हसली. नंतर थोडं थांबून स्वतःला जणू सज्ज करत म्हणाली, जाऊ दे मीरे, तू स्वयंपाक कर. मीराचं लक्ष अचानक किचनच्या एका कोपऱ्यात ठेवलेल्या पिशवीकडे जातं. ही पिशवी? ती स्वतःशीच पुटपुटते. हळूच उचलून झाकण उघडते. त्यात फिश असतात. म्हणजे आज फिश करायचं आहे. ती हलकंसं हसते. ठीक आहे, पटकन करून टाकते. ती मस्तपैकी फिश एका ताटात काढते. नळाच्या खाली घेऊन जाऊन स्वच्छ धुवू लागते.
पाणी सुरू असताना तिचं लक्ष तिच्या मागच्या बाजूला जाणारा एक हलकासा पाऊलाचा आवाज ऐकू येतो. ती पटकन दचकते. पाणी सुरूच होतं. ती पटकन पाठीमागे वळते. आरव आरव अगदी निवांतपणे तिच्या पाठीमागे येऊन उभा राहिलेला होता. घाबरलीस की काय? आरव विचारतो. नाही नाही, मीरा पटकन सावरत म्हणते. आरव तिच्याजवळ येतो. ताटात फिश बघतो आणि शांत आवाजात म्हणतो, बाजूला हो, मी बनवतो. काय तुम्ही? नाही नको सर, मी करते ना, हे सगळं माझं काम आहे. मीरा थोडी गोंधळली होती. तेच आरव बोलतो, तू दमली असेल ना हॉस्पिटलमध्ये येऊन, आणि एक दिवस तर मी करू शकतो ना, काय हरकत आहे? नाही नको सर, खरंच तुम्ही बसा ना, मी करते सगळं. मी बोललो ना मी करतो, तू फक्त जे काही हवं असेल ते मला दे, बाजूला होता. मीरा काही क्षण त्याच्याकडे बघत राहते. आरवचा स्वभाव माहीत असतो तिला. ठरवलं की मग मागं हटायचं नाही. ती शेवटी हळूच मान हलवते. बरं, ती नाईलाजाने म्हणते. आरव त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये फिश हातात घेतो. तो लिंबू, मसाले आणि पेस्ट शोधतो आणि कामाला लागतो. त्याच्या हालचालीत एक आत्मविश्वास असतो. मीरा बाजूला उभी राहते आणि त्याच्या लक्षपूर्वक हालचालीकडे बघत राहते. कदाचित ही पहिली वेळ होती जेव्हा कुणीतरी तिच्यासाठी काहीतरी बनवत होतं, शब्दांशिवाय, हक्कांशिवाय, पण मनापासून. आरवला आज खास फिशचा रस्सा आणि फ्राय दोन्हीही बनवायचं होतं. तो स्वतः सगळी काही तयारी करत होता. स्वयंपाकघरात भरपूर उत्साहाने, अगदी बारकाईने फिश धुवून त्याने एक धारदार सुरी हातात घेतली आणि कापायला सुरुवात केली. कट करत असताना, माशातील जळमट बाजूला करत असताना, अचानक आरव ओरडतो. अचानक सुरी त्याच्या बोटाला लागलेली होती. त्याने ती सुरी तशी ताटामध्ये ठेवून तो थोडासा पाठीमागे झाला होता. अचानक लागल्यामुळे थोडे डोळे घट्ट मिटले आणि दुसऱ्या हातानेच बोट घट्ट पकडलं. त्याच्या हाकेसरशी मीरा धावत आली. सर, काय झालं? हे काय केलं तुम्ही? ती घाबरून त्याच्या हाताकडे बघत होती. इकडे या चुपचाप. काही नाही, चला इथे बरं. मीरा त्याचा हात अलगद पकडते आणि त्याला बेसिनपाशी घेऊन जाते. चपळपणे चावी फिरवते आणि त्याचं बोट थंड पाण्याखाली धरते. सर, मी किती वेळा सांगितलं ना तुम्हाला, हे काम मला करू द्या. तुम्ही हट्टच करत असता. सगळं तुम्हालाच करायचं असतं. किचनची सवय नाही. आता बघा काय झालं. ती ओरडत होती, पण त्यात चिंता होती, चिडचिड नव्हती. तिचे डोळे त्याच्या बोटावर, पण मन त्याच्या दुखण्यात अडकलेलं. त्याच्या बोटातून अजूनही थोडं रक्त येत होतं. एक क्षणही न दवडता मीरा त्याचं बोट आपल्या तोंडात घेते, फक्त त्या रक्ताची धार थांबवण्यासाठी, अगदी काळजीने. आरव स्तब्ध होऊन फक्त तिच्याकडे बघत राहतो. तिचं बडबडणं, तिचं घाईघाईने हात धरून मदत करणं आणि मग अचानक तिच्या तोंडात त्याचं जखमी बोट घेणं. या सगळ्या क्षणात त्याला स्वतःचं दुःख विसरायला झालं. त्या क्षणी जखम शरीरावरती होती, पण मायेचा हात हृदयावरती पडला होता असं जणू आरवला वाटत होतं. मीरा अजूनही आरवचं जखमी बोट आपल्या तोंडात धरून रक्त थांबवण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या चेहऱ्यावर भीती होती, काळजी होती, आणि आरव तो फक्त तिच्याकडे बघत होता. जणू त्या क्षणी तिचा चेहरा, तिच्या डोळ्यामधली काळजी, तिच्या ओठांवरची घाई, हे सगळं त्याला भुलवून गेलं होतं. आरवचं लक्ष बोटांवरती नव्हतंच, ते तर तिच्या हावभावामध्ये अडकलेलं होतं. मीरा जेव्हा त्याच्याकडे बघते तेव्हा तिलाही जाणवतं, तिला भान येतं, मी हे काय करत आहे. ती पटकन त्याचं बोट आपल्या तोंडातून बाहेर काढते, हात बाजूला करते. सॉरी मी ते रक्त म्हणजे. ती गोंधळते. तिचा चेहरा लालसर होतो. सॉरी सर, पण तुमचं बोट खरंच. ती बोलत असते, पण आरव त्या क्षणी काहीच बोलत नाही, फक्त तिच्याकडे बघतो. आरव शांतपणे परत सुरी उचलतो आणि पुन्हा मासे धुवायला सुरुवात करतो. नाही नको सर, तुम्ही सोडा ना. तुम्ही सर आराम करा, मी करते सगळं. मीरा अजूनही त्याच्या जखमेच्या भीतीतच बोलत होती. मीरा, मी तुला बोललो ना, काही नाही मला एवढं झालं, फक्त थोडंसंच कापलं आहे, एवढं काय त्यात. आरव अगदी शांतपणे बोलतो, जसं की त्याला काहीच झालं नाही. माझं काम ना मीच करू शकतो, तू फक्त मला काय हवं काय नको ते दे, ओके. तो न थांबता पुन्हा फिश कापायला लागतो. मीराने थोडा वेळ त्याच्याकडे बघितलं. तिला माहिती होतं आरव काहीच ऐकत नाही. जे ठरवलं आहे ते तर करतोच. त्याच्या हट्टासमोर कुणी काही करू शकत नाही, आणि तीही आता फक्त बाजूला उभी राहते. आरवला फक्त फिश फ्राय करून थांबायचं नव्हतं, त्याला त्याचा खास रस्सासुद्धा करायचा होता. गॅसपाशी तो उभा राहिला, पातेलं तापत ठेवलं आणि मसाल्याची तयारी सुरू केली. मीरा, ती लाल मिरची पावडर कुठे ठेवली आहे? आणि आलं लसूण पेस्ट ते पण दे ना.
आरवने मागे न वळताच विचारलं. मीरा अजूनही हलकंसं गोंधळलेली होती, पण त्याच्या कामातली गंभीरता पाहून ती पटकन सावरली. हो, इथेच आहे, हे घ्या. ती गरजेच्या गोष्टी एक एक करून त्याला देऊ लागली. मसाल्याचा दरवळ संपूर्ण किचनमध्ये पसरू लागला होता. तेलात आले लसूण परतताना सुगंध दरवळत होता. तो जणू प्रोफेशनल शेफप्रमाणे सगळं काही सांभाळत होता. फिश फ्राय एका पॅनमध्ये, रस्सा दुसऱ्या पातेल्यामध्ये. मीरा शांतपणे किचनच्या बाजूला उभी होती. आरवच्या हालचाली ती फार बारकाईने अगदी ऑब्झर्व करत होती. त्याच्या हातात सुरू होती, चेहऱ्यावर लक्ष, आणि सगळं अगदी सराईतपणे त्याचं चाललं होतं. मीराला राहवत नाही. ती थोडा वेळ थांबते आणि मग त्याच्याकडे बघून शेवटी विचारतेच. सर, एक विचारू? आरव फक्त थोडं हसतो आणि बोलतो, बोल. सर, तुम्हाला कधीपासून जेवण बनवता येतं? मीराचं बोलणं ऐकून आरव थोडा थांबतो आणि हातातील चाकू क्षणभर स्थिर होतो. खूप आधीपासून. कसं असतं ना मीरा, वेळ पडली की माणसाला सगळं काही शिकावं लागतं. त्यावेळी मागे राहून काही चालत नाही. ओके, तुला नाही समजणार. असं म्हणून तो पुन्हा त्याचं लक्ष कोथिंबीरकडे वळतो. बारीक चिरलेली कोथिंबीर तो रस्स्याच्यावरून शिंपडतो. ती हिरवळ त्या गरम गरम रस्स्याच्या रंगामध्ये विरघळते. मीरा मात्र गप्प तिच्या मनात विचार चालू असते. कदाचित एकटं राहणं शिकवलं असेल याला हे सगळं. तिला त्याच्या प्रत्येक हालचालीत एक सवय दिसत होती, स्वतः सांभाळण्याची आणि कोणालाही न सांगण्यात दुःख झाकण्याची. फिश तयार झाला होता. रस्स्याचा सुगंध अजूनही हवेत दरवळत होता. झालं, फिश तयार. आता काय? आरवने हात झटकत विचारलं. मी म्हणत होते तांदळाची भाकरी करूया त्याच्यासोबत, मीरा बोलते. अच्छा, तांदळाची भाकरी का? पण ती मात्र मी बनवणार नाही बरं का, मला नाही जमत ते. आरवचे बोलणे ऐकून मीरा हसते. हो, मी करते ना, तुम्ही बाहेर बसा, मी पटकन करते. पण आरव त्यावर गप्प राहिला नाही. तो एक पाय पुढे टाकत म्हणाला, कशाला मी बाहेर बसू? मगाशी फिश करताना तुम्हाला काय हवं काय नको ते सगळं दिलंच ना, आता मी देईन. मी आहे इथेच, तू बनव भाकरी. मीरा एकदम गोंधळली. त्याच्यासमोर असलं की तिचं लक्ष तुटत होतं. हात तिचे थरथरत होते. तिच्या मनात सगळं काही तिने नीट ठरवलेलं ते विस्कटत होतं. म्हणून तर ती आरवला बाहेर पाठवणार होती, पण आता तो थांबणार होता आणि तो तिथेच उभा होता. ती काहीच न बोलता परात ओढते, पाणी घेत तांदूळ पीठ त्यात मिसळते आणि भिजवायला लागते. मीरा भाकरी बनवत होती. तिचा पदर नकळत पोटाजवळ येऊन तिने खोचलेला होता आणि केस पाठीमागे बांधलेले असतानाही काही बंडखोर बटा चेहऱ्यावर सारख्या येत होत्या. ती सारखी हाताने ते पाठीमागे सारायचा प्रयत्न करत होती, पण आरव मात्र तिच्याकडे एकटक बघत होता. कदाचित तो फक्त फिश बनवायला थांबलेला नव्हता. कदाचित फक्त मदत हे निमित्त होतं. त्याला काहीच न बोलता तिच्याजवळ वेळ घालवायचा होता. तिचं भाकरी करताना वाकून हलकंसं आठवतं कपाळ, हलकंसं ओठ चावणं आणि पुन्हा केस पाणगे सारणं, सगळं त्याला दिसत होतं. त्याचं लक्ष तिच्या चेहऱ्यावरच्या त्या केसांवर अडकलेलं होतं. किती वेळ तिथे सारत होती आणि तरीही ते पुन्हा तिच्या गालांवर नाचत होते. तो हलक्या पावलांनी तिच्या अगदी जवळ येतो. त्याच्या आल्याची चाहूल लागताच मीरा थोडी दचकते. ती वळते आणि त्याच्याकडे बघते. चेहऱ्यावर हसण्याचा ती प्रयत्न करू लागते. हृदयाचे ठोके तिचे वाढलेले होते. जणू पोटात फुलपाखरांचा थवाच भरला होता. आरव हळूहळू त्याचा हात पुढे सरकवतो. तिने बोलता घाबरून त्याच्याकडे बघते, थोडीशी घाबरलेली, थोडीशी विस्फारलेल्या नजरेने. आरव अत्यंत हलक्या हाताने जणू फुलाचा स्पर्श करत असावा. तिच्या चेहऱ्यावरचे केस हळूच तिच्या कानाच्या पाठीमागे सरकवतो. त्याच्या बोटांचा स्पर्श तिच्या गालावर अलगत होतो. मीरा श्वास रोखून उभी राहते. क्षणभर त्याच्या डोळ्यांनी बोलणं होतं. आरव हलकंसं स्मित करतो आणि हळूच परत फिशकडे जातो, जणू काहीच झालं नाही. मीरा मात्र काही क्षण तशीच उभी राहते. हातात ती भाकरी जळायला लागलेली असते, पण तिचं लक्ष कुठे नसतं. हे काय होते माझ्यासोबत, ती मनातच हळूच पुटपुटते आणि त्या क्षणाचं हसू तिच्या चेहऱ्यावर नाचत राहतं. मीरा जास्तच लाजून गेलेली होती. तव्यावरची भाकरी करपत होती. ती तिने बाजूला टाकली होती आणि हळूवारपणे ती पीठ मळत होती, पण मन मात्र अजूनही शांत झालं नव्हतं. आरवच्या विचारातच ती गुंतलेली होती. मीराला वेळेचं भानच ती विसरलेली होती. किती वेळ झाला तरीही ती अजूनही दुसरी भाकरी तिने थापलेलीच नव्हती. दूरवरून हे सगळं काही आरव बारकाईने बघत होता. कित्येक वेळ ती तशीच उभी होती, विचारात हरवलेली. तेवढ्यात तो तिच्या पाठीमागून शांतपणे जवळ येतो. मीराचं लक्ष नव्हतं आणि अचानक आरवच्या हातांचा स्पर्श तिच्या हातांवरती जाणवतो.
ती दचकते, पटकन पाठीमागे वळते. आरव अगदी तिच्या जवळ उभा होता. तिच्या पाठीला त्याच्या छातीचा स्पर्श होता. तो न बोलता तिचे दोन्ही हात आपल्या हातांमध्ये घेतो. मीराचे हात भाकरीच्या तांदळाच्या पिठाने माखलेले होते आणि आरवचे हातही आता त्या पिठात रुतले होते. त्याने तिचे हात घट्ट धरले आणि जणू पीठ मळल्यासारखे त्याचे हात तिच्या हातांमधून मागे पुढे फिरू लागले. मीरा स्तब्ध झाली होती. ती नुसतीच मान वळवून उभी राहिली. काय बोलावं तिला सुचेना. आरवचा चेहरा आता तिच्या इतका जवळ होता की त्याचा श्वास तिच्या कानाजवळून जाऊ लागला. कधी तो तिच्या गालांना छडून गेला. तिचं पोट जणू फुलपाखरांनी भरलेलं होतं. लाज, भीती आणि काहीतरी अनामिक ओढ सगळे एकत्र आलं होतं. काय झालं? कसला विचार करतेस? भाकरी का नाहीस करत? आरव अगदी तिच्या कानाजवळ येऊन पुटपुटतो. पण मीराला त्याचे शब्द ऐकूच येत नव्हते. आरवच्या जवळकीमुळे, त्याच्या स्पर्शामुळे ती सगळंच विसरून गेलेली होती. आरव त्याचे ओठ मीराच्या कानाजवळ आणतो. अगदी हलकेच, पण इतकं जवळ की त्याच्या श्वासाचा उष्ण स्पर्श तिच्या कानाला जाणवतो. क्षणभरात मीराच्या अंगावरून सरसरून शहारा येतो. ती स्वतःला थोडं मागे घ्यायचा प्रयत्न करते, पण तो अजून जवळ सरकतो. काय झालं मीरा? कर ना भाकरी. आरव पुन्हा हलक्या आवाजात पुटपुटतो. त्याचे शब्द कानावर येत असले तरी मीराच्या मनात काही शिरत नव्हतं. ती जणू पूर्ण जगच विसरली होती. आरव त्याच्या ओठांनी मीराच्या कानाच्या लवेला स्पर्श करतो. कधी हळूवारपणे गालाला. मीराने डोळे मिटले. श्वास थांबलेला होता जणू. आरव हळूहळू तिच्या एका हाताला बाजूला करतो. तिच्या कमरेजवळ खोचलेला पदर अलगद बाजूला करतो. त्याचे पिठाने माखलेले हात तिच्या पोटावर येतात. त्या क्षणी मीराचं संपूर्ण शरीर गही भरून जातं. पिठाने माखलेली त्याची बोटं तिच्या कोमल त्वचेला स्पर्श करतात आणि मीराचं मन क्षणात उडून जातं. लाज, धडधड, शरम आणि अनामिक ओढ सगळं एकत्र. ती पटकन एक हात पुढे करून त्याचा हात थोपवण्याचा प्रयत्न करते. जणू स्वतःला रोखते. आतून फक्त एकच भावना, पळून जावं कुठेही, फक्त या क्षणातून बाहेर पडावं. मीरा. आरवचा श्वास गालावर जाणवतो. ओठांचा थरथरता स्पर्श. हां. मीरा फक्त इतकंच बोलते. तिचा श्वास अडकलेला, शब्द निघताना जणू गुदमरतोय. का थांबली आहेस? कर ना भाकरी. आरव परत एकदा तिच्या कानाजवळ येऊन हलक्याच आवाजात बोलतो. मीरा दचकते. तिच्या ओठांवर अडखळलेले शब्द थरथरत बाहेर पडतात. सर, तुम्ही. आरव थोडं हसतो. त्याचा आवाज अजून खोल आणि शरारती होतो. मी? काय मी? तुम्ही इतकं जवळ? मीरा अजूनही बोलताना अडखळते. तिचा चेहरा पूर्णपणे लाल झालेला असतो. आरव त्या लाजलेल्या चेहऱ्याकडे बघतो आणि गालाजवळ हळूच कुजबुजतो. मला पण शिकायची आहे भाकरी. मी शिकतो ना. तो बोलतानाच तो तिच्या कानाजवळ हलकंसं किस करतो आणि त्याचे ओठ तिच्या गालावरून सरकतात. मीराचे डोळे मिटले जातात. तिचा श्वास खोल जातो. त्याच्या बोटांचा स्पर्श अजूनही तिच्या पोटाजवळ फिरतच होता. जणू काही त्या पिठामध्ये त्याचे प्रेम मिसळत चालले होते. मीराचं शरीर लाजेने थरथरत होतं. ती स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होती, पण आरवच्या जवळकीने ती पूर्णपणे हरवून गेली होती. आरव आता हळूच तिच्या पाठीवरती हात ठेवतो आणि कानाजवळ परत कुजबुजतो. मी शिकणार, पण तू शिकवशील ना? असंच जवळ ठेवून. मीरा काहीच बोलत नाही. तिला काही सुचत नाही. फक्त एक लाजरी हसू तिच्या ओठांवरती उमटतं. ती नजर खाली चुकवते आणि थोडीशी स्वतःला त्याच्यापासून दूर करण्याचा निष्फळ प्रयत्न करते. पण आरव तिला अजून जवळ ओढतो. आरवचं हे अचानक वागणं बघून मीरा क्षणभर स्तब्ध होते आणि लगेचच गोंधळून वळते पाठीमागे. आता आरवचे दोन्ही हात तिच्या पाठीवरती टेकलेले, तर मीराचे थरथरते हात त्याच्या ओल्या छातीवरती थांबलेले. तो अजूनही तसाच, अंगावर केवळ टॉवेल गुंडाळलेला. मीराची नजर खालीच रोवलेली. शब्द सुचेनात. ती क्षणभर त्या दोन हातांच्या स्पर्शात अडकलेली. आरव तिच्या आणखीन थोडा जवळ येतो. हळूच फुंकर मारतो. तिच्या चेहऱ्यावर आलेले केस अलगद मागे सारतो. त्या स्पर्शाने मीरा हलकेच डोळे मिटते. श्वास थांबतो. आरव आता इतका जवळ आहे की त्याचे उष्ण श्वास तिच्या गालांना स्पर्श करतात. तिला जाणवतं हा क्षण नुसता शारीरिक नाही, यात काहीसा खोल न सांगता येणार आहे. तेवढ्यात कानांवर अचानक एक ठसक्यातला आवाज आदळतो. काय झालं मीरा? फिश कधीपासून तयार आहे. कर ना भाकरी. आरवचा आवाज ऐकून मीरा दचकते. डोळे उघडते. समोर बघते. आरव तसाच उभा आहे, पण चेहऱ्यावर कुठलाही भाव नाही. जणू काहीच घडलं नाही.
मीरा पटकन मागे वळते, गॅसकडे धावते, भाकरीचे पीठ हलवायला लागते. काय झालं? आरव पुन्हा मुद्दाम तिला विचारतो. मीरा गोंधळलेली पण चेहऱ्यावर काही न दाखवण्याचा निष्फळ प्रयत्न करत म्हणते, नाही, काही नाही. हे काय, भाकरी करतच होते मी. ती नजरेला कोणताही आय कॉन्टॅक्ट द्यायचा टाळते, पण चेहऱ्यावर हलकासा गुलाबीपणा स्पष्टपणे दिसतच होता. कर भाकरी, मी आलो लगेच, असं म्हणत आरव किचनमधून बाहेर पडतो. तो निघून जातो आणि मीराचं लक्ष न कळत त्याच्या पाठमोऱ्या जाणाऱ्या शरीरावरती जातं. क्षणभर ती स्तब्ध होते आणि मग स्वतःलाच थांबवत बोलते, हे सगळं काय चाललं आहे? तिचं मन धडधडायला लागतं. दोन्ही हात छातीजवळ धरत ती स्वतःलाच विचारते, हा दहशतवादी माणूस असं काहीसं माझ्याजवळ येतो आणि मी काहीच करत नाही. उलट मनात कुठेतरी वाटतं तो थांबावा. ती हलकीशी चिडते, हलकीशी गोंधळते आणि थोडं लाजतेही. का थांबवत नाही मी त्याला? आणि हे हृदय, बापरे, एखाद्या बुलेट ट्रेनसारखं धडधडतंय, थांबतही नाही. तेवढ्या तिचं लक्ष स्वतःकडे जातं. साडी थोडी खाली सरकलेली, पोटावर अजूनही पिठाचे हलकेसे ठसे होते. ती पटकन भानावरती येते, पुन्हा भाकरीला हात लावते. ती उलटते, दुसरी थापते. इकडे आरव आता रूममधून बाहेर येतो. आता त्याने कपडे घातलेले असतात, एक साधा टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखा गंभीर पण कुठेही शांत भाव असतो. तो डायनिंग टेबलजवळ येऊन बसतो. मीरा त्याला पाहते आणि तिच्या गालांवर हलकीशी लाज उमटते. पण आता थांबून उपयोग नाही. ती पटकन सावरते आणि एक एक करून सर्व पदार्थ टेबलवरती आणते. फिश करी, भाकरी, फिश फ्राय, कांदा, लिंबू. मीरा जेवायला वाढते आणि मग आरवच्या बाजूला अलगद उभी राहते. आरव शांतपणे तिच्या वाढलेल्या ताटाकडे पाहतो, मग डोकं वर करून तिच्याकडे बघतो आणि हलक्या आवाजात म्हणतो, काय झालं? बस ना तू पण जेवायला. त्याचा आवाज शांत असला तरी त्यात एक वेगळीच आपुलकी दडलेली होती. मीरा काहीच न बोलता हळू चेहऱ्यावर एक शांत भाव ठेवत त्याच्या बाजूच्या खुर्चीत येऊन बसते. स्वतःलाही वाढून घेते. ती पहिला घास तोंडामध्ये टाकते आणि क्षणभर थांबते. डोळे विस्फारलेले जातात. तिच्या चेहऱ्यावर एक अनपेक्षित आनंद उमटतो. इतकं मस्त फिश? मनातल्या मनात ती आश्चर्यचकित होते. मी तर कधीच कल्पना केली नव्हती की आरव असं छान जेवण बनवू शकतो. आरव तिच्याकडे पाहत असतो. तिच्या चेहऱ्यावरच्या त्या हळूवार बदलांवर लक्ष ठेवत असतो. कसं झालं आहे? तो हसत तिच्याकडे बघून विचारतो. मीरा त्याच्या आवाजाने पानावरती येते. ती अजूनही त्याच्याकडे न पाहता फक्त ताटाकडे नजर लावून हलक्या स्वरात म्हणते, छान झालं आहे, खूप छान. 3च शब्द, पण त्यात तिच्या मनाचा सारा भाव दडलेला असतो. आरवच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य उमटतं. तोही शांतपणे जेवायला लागतो. त्यांच्यात आता कुठलीच बोलणं होत नाही, पण त्या शांततेतसुद्धा एक वेगळीच जवळीक होती. 2 माणसं जे एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न करत होती, बोलून नव्हे तर फक्त उपस्थित राहून. मीरा मात्र अजूनही नजरेला तटस्थ ठेवून एकटक ताटाकडे बघत जेवत होती. तिला माहिती होतं आरव तिच्याकडे पाहतोय, पण त्याच्याकडे नजर टाकण्याची हिंमत तिच्यात नव्हती. दुसरीकडे आरव प्रत्येक घासात मधून नजरेने मीराच्या चेहऱ्यावर नजर टाकत होता. जणू त्या शांत क्षणातही तिच्या मनात काय चाललंय हे समजून घ्यायचा प्रयत्न करत होता. जेवण संपलं होतं. आरव उठून आपल्या खोलीकडे निघून गेला आणि मीरा एकटीच टेबल, प्लेट्स आणि स्वयंपाकघर आवरत होती. तिने पाणी ओतलं, भांडी लावली, सगळं नीट करून घेतलं. तेवढं तिचं लक्ष घड्याळाकडे गेलं. 9 वाजायला आलेत. क्षणभर तिच्या हातातली हालचाल थांबली. कालचा प्रसंग तिला आठवला. आरवने कालच तिला सांगितलं होतं, 9 ते 10 टायमिंग म्हणजे फ्रेंडशिप टायमिंग आहे. त्यावेळी स्विमिंग पूलजवळ यायचं. आता पुन्हा त्या टाईमसाठी त्याच्या समोर जावं लागणार होतं. पण आज काहीतरी वेगळं होतं. आत्ताच मगाशी किचनमध्ये तो कसा माझ्याजवळ आला? तिच्या अंगावर पुन्हा शहारा उमटला. तो क्षण, त्याचे श्वास, तिच्या पाठीवरचे त्याचे हात आणि नजरेच्या त्या अनोळखी पण ओढ लावणाऱ्या लहरी सगळ्या मनात परत फिरू लागलं. ती मनातच विचार करू लागली, का वाटतंय मला आज असं? का जावंसं वाटत नाही त्याच्यासमोर? आणि तरीही काय एक ओढ जाणवते. क्षणभर ती निघणार होती पण थांबली. नाही गेले तर त्याला राग येईल आणि मग तो पुन्हा परत आपला तो दहशतवादी मूड घेईल. स्वतःला समजावत हलक्याच पावलाने ती बाहेर पडते. ती स्विमिंग पूल एरियाजवळ येते. दुरूनच नजर टाकते. आरव आधीच आलेला असतो.
तो पाण्यात पाय सोडून बसलेला समोर शांत निशब्द पाण्याकडे बघत असतो. मीरा त्याच्या अगदी जवळ न जाता थोडंसं अंतर ठेवत त्याच्या बाजूला येऊन बसते. तीही पाण्यात पाय सोडते. आईला केलं ॲडमिट? आरव विचारतो. हो, सकाळीच. टेस्ट वगैरे झालेत, उद्या रिपोर्ट्स येतील. बरं, मग डॉक्टर काय म्हणाले? काही नाही, 2 दिवसात प्रोसेस सुरू होईल. मग सर्जरीची डेटसुद्धा ठरवतील. डॉक्टर म्हणत होते सगळं व्यवस्थित होईल. म्हणजे आता काळजी करण्यासारखं काही कारण नाही? आरव विचारतो. हो, कारण डॉक्टर म्हणाले आईची काळजी घेण्यासाठी हॉस्पिटलने 4 नर्सेस ठेवल्या आहेत, शिफ्टमध्ये आहेत. आणि सर्जरीनंतर घरी जाताना एक स्पेशल केअर वुमन राहणार आहे. अगदी घरच्यांसारखी तिची सेवा करणार. आरव हलके श्वास घेतो. पहिल्यांदा हलकेच मीराकडे नजर टाकतो. मीरा आता थोडी भावूक होऊन बोलते. म्हणजे आता पहिल्यांदा वाटलं की मी एकटी नाही. आज डॉक्टरांचं ऐकून खरंच टेन्शन कमी झालं. त्यांनी सांगितलं हॉस्पिटलमध्ये नव्या पद्धतीनं पेशंटची काळजी घेतली जाते. खरंच खूप बरं वाटलं. अच्छा, म्हणजे आता तुला सुट्टी मागायची गरज नाही? आरव बोलतो. हो, आता नाही वाटत. तिला आता खरंच चांगलं बघणार कोणीतरी आहे, तर मीही थोडी मोकळी घेणार. मीरा बोलते. म्हणजे आता तू माझी चांगली काळजी घेऊ शकतेस? आरव पटकन बोलतो. आरवचे बोलणे ऐकून मीरा पटकन आरवकडे बघते, पण आरव मात्र समोर बघत होता. त्याच्या बोलण्यावर तिला काय बोलावं हे समजत नव्हतं. ती गप्पच परत तिची नजर दुसरीकडे फिरवते. दोघांमध्ये परत शांतता निर्माण झालेली होती. फ्रेंडशिप टाईप म्हणून 9 ते 10 दोघांना एकमेकांसोबत टाईम घालवायचा होता. एकमेकांसोबत गोष्टी शेअर करायच्या होत्या. पण आज फ्रेंडशिपचा पहिला दिवस होता. काय बोलावं, कसं वागावं हे दोघांनाही खरंच समजत नव्हतं. शांतता संपवण्याचा प्रयत्न करत मीराज बोलते. तुम्हाला माहिती आहे, माझ्या आईच्या ऑपरेशनसाठी एक डोनर ना डॉक्टरांनी शोधला आहे. पण तो डोनर कोण आहे हेच मला माहिती नाही. त्याने नाही सांगितलं स्वतःचं नाव. तो कोण आहे, काय करतो, ती बाई आहे की पुरुष, काहीच नाही माहिती. फक्त एक अट ठेवली की त्याची ओळख गुप्तच राहावी. किती वेगळं असतं ना हे. एक अनोळखी माणूस जो आपल्याला ओळखतही नाही, आपल्याशी त्याचा काही संबंध नाही, तो इतकं मोठं पाऊल उचलतो आणि तेही नाव न सांगता, ओळख न देऊन. कदाचित त्यालाही पैशांची गरज असेलच म्हणून त्याने हा निर्णय घेतला असेल. पण तरीसुद्धा त्याने आपली ओळख लपवावी. या जगात खरंच काही माणसं खूप वेगळी असतात ना. आपल्याला वाटतं की आपल्या जवळची माणसं आपल्यासाठी काहीतरी करतील, पण कधीकधी तीच माणसं मागे हटतात आणि हे अनोळखी लोक ते आपलं आयुष्य बदलून टाकतात, काहीही न मागता. असू दे ना, कदाचित त्या माणसालाही काहीतरी खूप मोठी गरज असेल म्हणून त्याने असं पाऊल उचललं असेल. जसं तू तुझ्या आईसाठी धडपड करत होतीस, तिला वेळेत किडनी मिळावी, तिचं ऑपरेशन यशस्वी व्हावं यासाठी जीवाचं रान करत होतीस, तसंच त्या माणसालाही काहीतरी हवं होतं. पैशांची गरज किंवा कदाचित अजून काही, आपण कल्पनाही करू शकणार नाही असं काही. म्हणून त्याने तुझी मदत केली असेल, पण त्याच्या स्वतःच्या मर्यादेमध्ये राहून. न नाव सांगितलं, न ओळख, फक्त एक अनामिक आधार देऊन गेला. कधीकधी माणसं असंही करत असतात. वाटतं त्याचं काही देणं घेणं नाही आपल्याशी, पण तेच अनोळखी हात आयुष्य वाचवून जातात. आरव शांतपणे बोलतो. आरवचे बोलणे ऐकून मीरा बोलते. हो, ते झालंच, पण त्या माणसाची भेट झाली असती तर बरं झालं असतं ना. एकदा मला त्यांना थँक्यू म्हणायचं होतं. मी असताना त्यांना हॉस्पिटलमध्ये भेटण्याचा प्रयत्नसुद्धा करत होते. ज्या रूममध्ये ॲडमिट केलं होतं ना, तिथे जायचा विचार केला होता, पण पाठीमागून नर्स आली, त्यामुळे मी त्यांना भेटले नाही. अच्छा, ठीक आहे, नको तू काळजी करू. होईल आता सगळं नीट. ऑपरेशन ओके होईल. आता तू कसलंही टेन्शन घेऊ नकोस. मीरा त्याच्याकडे पाहून हलकंसं हसते आणि तेवढ्यात आरव एकदम गंभीर होऊन एक हात पुढे करतो. हे घे, तुझ्यासाठी, तो म्हणतो. मीरा क्षणभर गोंधळते. हे काय आहे? ती प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहते. ओपन तरी करून बघ. ते ऐकताच मीरा थोडी चिडचिड करत म्हणाली. सर, हे काय आहे ते तरी सांगा ना. आणि नकळतीने तो बॉक्स पटकन उघडला. बॉक्समध्ये एक नाजूक खूपच सुंदर ब्रेसलेट होतं. हे बघताच मीराचे डोळे विस्फारले गेले. ब्रेसलेटवर छोट्या छोट्या डायमंड डिझाईनची झळाळी होती. हे खूप महाग वाटत होतं. हे काय आहे? ब्रेसलेट? ती म्हणाली. आरव हसत म्हणाला. हो, तुझ्यासाठी आहे. माझ्यासाठी? आणि कशाला? नको, मला नको काहीच. हे खूप महाग दिसतंय.
असं म्हणत मीरा तो बॉक्स परत त्याच्याकडे सरकवत बोलली. पण आरव थोडा पुढे होत म्हणाला, मीरा, आपल्या फ्रेंडशिपची सुरुवात झाली ना, म्हणून दिलं आहे. प्लीज घे, नाही म्हणू नको. आरवचे बोलणे ऐकून मीरा काही क्षण गप्प झाली. तिच्या मनात हलकासा गोंधळ सुरू होता. खरं तर तिला ते ब्रेसलेट खूपच आवडलं होतं, पण ती स्वतःलाच विचारत होती, मी हे ठेवू तरी कसं? हे तर खूप महाग आहे आणि मी कोण आहे त्याच्यासाठी? पण आरवचं बोलणं ऐकून तिचं मन जरा नरमलं. शेवटी ती म्हणाली, ठीक आहे, पण असं असेल तर मलासुद्धा तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल ना. जसं तुम्ही फ्रेंडशिपची सुरुवात म्हणून मला हे दिलं, तसं मी सुद्धा काहीतरी रिटर्न गिफ्ट द्यायला पाहिजे होतं ना. इट्स ओके मीरा, ज्या दिवशी मला माझं गिफ्ट हवं असेल ना, त्या दिवशी मी स्वतःहून मागेन, ओके. त्याचं हे बोलणं ऐकून मीराला काही क्षण गोंधळल्यासारखं झालं. तिचं हृदय थोडं जोरात धडधडायला लागलं. ती पटकन नजर दुसरीकडे वळवते. मनात विचार येतो, त्याला नक्की काय म्हणायचं होतं? कोणतं गिफ्ट आणि काय असं खास मागायचं आहे? आरव तिचं गोंधळलेलं आणि ओशाळलेलं रूप बघत राहतो. बरं चल, उशीर झाला आहे, दमली असेल तूसुद्धा हॉस्पिटलमध्ये जाऊन. आरव हळूच म्हणतो, आता आराम कर. तो थंड पाण्यातून त्याचा पाय सावधपणे बाहेर काढतो. हो ना, खूप दमले आहे मी, मीरासुद्धा बोलते. दोघेही शांतपणे घराच्या दिशेने वळतात. पहिला आरवची रूम येते. आरव त्याच्या रूममध्ये जाऊ लागतो. तेवढ्यात आरव थांबतो. मीरा, तो मागून आवाज येतो. मीरा थांबते आणि हळूच वळून पाहते. गुड नाईट, आरव म्हणतो. गुड नाईट सर, मीरा मंद आवाजात उत्तर देते. ती हळूच रूममध्ये जाते. दरवाजा बंद करते. मीरा जाईपर्यंत आरव तिच्याकडे पाहतच राहतो. शेवटी तो देखील त्याच्या रूममध्ये निघून जातो. चला गाईस, आजचा भाग कसा वाटला नक्की मला भरभरून कमेंट्स करून सांगा. आता हळूवार आरव थोडाफार चेंज होत आहे, पण तो का चेंज होत आहे, त्या पाठीमागची कारणं, बऱ्याच काही गोष्टी आणि महत्त्वाचं म्हणजे डोनर. बरेच काही प्रश्न तुम्हालासुद्धा पडलेले आहेत. सगळ्या काही प्रश्नांची उत्तरे पुढे तुम्हाला समजतील. बाकी आजचा भाग कसा वाटला मला भरभरून कमेंट्स करून सांगा. बाय, टेक केअर.